आम्ही इथे जेव्हा 11वी व 12वीमध्ये शिकायचो तेव्हा सर आम्हाला बरेच असे फोटोज व्हिडिओज बरेच दाखवायचे. जेव्हा आम्ही MBBSला गेलो फर्स्ट इयरमध्ये, जेव्हा आम्ही तिथे व्हिडिओज पाहिले आणि जे फोटोज पाहिले तेव्हा आम्हाला हेच जाणवलं की आम्ही हे फोटो 11वी 12वीत पण पाहिले होते. आम्ही जेव्हा इथे 11वी 12वीत असायचो तर सर असे बरेच असे नॉवेल कन्सेप्ट्स वगैरे वापरायचे की तुम्हाला कसं लक्षात राहायला पाहिजे, काहीतरी न्यूमोनिक करायचे, काहीतरी करायचे. आता पॅरेंट कायमा असेल जो की सगळीकडे असतो, तर पॅरेंट कायमा प्यारा होता है इसलिए वो सबके पास होता है, असे काहीतरी न्यूमोनिक सर तयार करायचे. त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात राहायच्या. अभ्यास, परीक्षा, जोक्स या तर नेहमीच चालू असायचं. पण त्या व्यतिरिक्त एक वेगळी गोष्ट होती आम्हाला सरांकडून नेहमीच शिकायला भेटायची, ती म्हणजे ह्युमॅनिटी. सर आम्हाला ह्युमॅनिटीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगायच्या, अगदी थोर व्यक्तींपासून ते अशा कॉमन लोकांबद्दल चांगल्या ह्युमन गोष्टी सांगायच्या, ज्यांच्यापासून आम्हाला एक चांगली प्रेरणा मिळत गेली. तर अशा या बऱ्याच अनुभवांपासून आम्हाला एवढं तर एक वाटतं की आम्ही एक चांगले डॉक्टर तर बनूच, सोबत त्यांच्यापासून एक चांगलं मनुष्य होण्यासाठी सुद्धा एक चांगली प्रेरणा मिळेल. आज IIB सोडून नियरली 12वी संपूर्ण नियरली 4 वर्ष झाली, तरी नेहमी आम्हाला कधी काही अडचण असेल, कधी काही कोणती गोष्टी शेअर करायची असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर सर नेहमी आमच्यासाठी असतात. आम्ही आजही कधी सरांना फक्त फोन करू, सर तू मला भेटायचं आहे, तर सर नेहमी वेळ देतात. ते आम्हाला आमचे काही प्रॉब्लेम्स ऐकून घेतात, आमच्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोल्युशन सांगतात, कसं टॅकल करायला पाहिजे कसं नाही. असं बेसिकली म्हणजे ते फक्त एक मेंटॉरच नाही तर एक लाईफ गायडन्स टीचर असं पण त्यांना आपण म्हणू शकतो.